जागतिक अल्पसंख्यक हक दिन के अवसर पर लातूर में धरना प्रदर्शन। यूथ मूवमेंट ऑफ महाराष्ट्र लातूर यूनिट की ओर से धरना प्रदर्शन। अल्पसंख्यक हक दिवस के उपलक्ष्य में 18 दिसंबर को कहीं सरकारी कार्यक्रम तो कहीं शासन प्रशासन के प्रति नाराजगी व्यक्त की गई। इस दौरान अल्पसंख्यक समाज की विभिन्न योजनाओं, समस्याओं और मांगों को लेकर धरना प्रदर्शन भी किया गया। वहीं जिलाधिकारी कार्यालयों में बैठकी हुई। इन बैठकों में अधिकारियों ने सरकारी योजनाओं का गुणगान किया। दूसरी ओर इन सबको औपचारिकताएं बताते हुए नाराजगी भी जाहिर की गई। यूथ मूवमेंट ऑफ महाराष्ट्र शाखा लातूर की ओर से महात्मा गांधी चौक में धरना प्रदर्शन किया गया। इस दौरान जिलाधिकारी को मुख्यमंत्री के नाम दिए ज्ञापन में बताया गया कि अल्पसंख्यक समाज को सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नति के अलावा उन्हें मुख्य प्रवाह में लाने के लिए सरकार की नीति है, लेकिन नाम मात्र अमल हो रहा है। इससे अल्पसंख्यक विकास विभाग व संलग्न संस्था मौलाना आजाद, अल्पसंख्यक आर्थिक विकास निगम, वक्फ बोर्ड, उर्दू अकेडमी, अल्पसंख्यक आयोग, अल्पसंख्यक संशोधन प्रशिक्षण संस्था व आयुक्तालय को सरकार की ओर से प्रतिवर्ष आर्थिक प्रावधान कम किया जा रहा है। इसमें वृद्धि कर संबंधित कार्यालय में कर्मचारियों की रिक्त सीटें तुरंत भरने, अल्पसंख्यक योजना व प्रधानमंत्री 15 सूत्रीय कार्यक्रम व सच्चे समिति की मंजूर सिफारिशों पर अमल की आंकड़ेवारी घोषित करने व परिणाम कारक अमल कर न्याय व अधिकार मिलने की व्यवस्था करने, सरकार के 15 अप्रैल 2017 के निर्देशानुसार प्रत्येक जिले में अल्पसंख्यक कल्याण समिति की पुनर्रचना कर नियमित बैठक लेने व समिति में अशासकीय सदस्य की रिक्त सीटें भरने, प्रत्येक जिले में अल्पसंख्यक समाज के लड़के व लड़कियों के लिए छात्रावास भवन व उर्दू घर शिक्षा सफल बनाने, राज्य में सामाजिक सलोखा व सद्भावना बनाए रखने के लिए विशेष प्रयास करने की मांग की गई। देश व राज्य में फिलहाल अल्पसंख्यक समाज के विरोध में अपमानजनक, भड़काऊ, द्वेषपूर्ण भाषण का सिलसिला जारी है। इससे सामाजिक शांति व सौहार्द पर गंभीर असर पड़ रहा है। द्वेषपूर्ण भाषण देने वालों पर कार्रवाई करने, प्लेसेस ऑफ वर्शिप एक्ट 1991 के अनुसार देश के प्रत्येक धार्मिक स्थल की 15 अगस्त 1947 की स्थिति में बदलाव नहीं किया जा सकता। इसमें बदलाव करने पर सामाजिक सौहार्द को हानि होगी, इसलिए सख्ती से अमल करने की मांग की गई। आज यूथ मूवमेंट ऑफ महाराष्ट्र की तरफ से यहाँ पे अल्पसंख्यक हक दिन के इस अवसर पर एक धरना आंदोलन किया गया। इस धरने आंदोलन में मुस्लिम समाज के अलग अलग वर्ग, जैसे कि सामाजिक कार्यकर्ता हो, नगर सेवक हो, डॉक्टर्स हो, वकील हो और भी तमाम वर्ग के टीचर्स वगैरह सभी हजरात आज यहाँ पर आए और ये इस बात की गवाही देता है कि ये दिन कितना अहम है। आज अल्पसंख्यक समाज के साथ जो ज्यादती हो रही है और जो उनके हक उनको नहीं मिल रहे हैं, इसका एक अवेयरनेस होना, एक जागरूकता होना ज़रूरी है। और सबसे अहम बात आज के दिन की ये है कि हमारे जो बहुसंख्यक भाई हैं उनको ये मैसेज मिले कि अल्पसंख्यक हक जो है ये एक हेल्दी लोकशाही की एक निशानी है। ये कोई अल्पसंख्यक और बहुसंख्यक की नफरत नहीं है। जिस तरीके का माहौल आज हमारे देश में बनाया जा रहा है, हमारे देश में अल्पसंख्यक और बहुसंख्यक एक दूसरे के पूरक हैं, ये एक दूसरे को मुकम्मल करते हैं। इनके एक दूसरे के साथ देने से जो है हमारा देश बहुत आगे बढ़ेगा। तो मेरी हमारे बहुसंख्यक भाइयों से भी गुजारिश है कि अल्पसंख्यक के हक क्या हैं उनको समझे और वो उनको हासिल हो, इसके लिए वो भी हमारा ऐसे आंदोलन में पूरा साथ दे, ये मैं गुजारिश करता हूँ। 18 डिसेंबर 1992 पासून युनायटेड नेशन तर्फे घोषणापत्र जाहीर करण्यात आलेला होता। त्यामध्ये की अल्पसंख्याक समाजांना काही अधिकार देण्यात आले होते। आपल्या देशामध्ये पण आपण बघतो की राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग 1992 पासून लागू आहे। तसेच आपण आपल्या भारताची जे संविधान आहे त्याचे कलम 29 आणि 30 जर बघितलो तर 29 मध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येक जो अल्पसंख्याक समाज आहे तो आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीचा प्रचार प्रसार करू शकतो। तसेच कलम 30 मध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की अल्पसंख्याक समाज आपली शैक्षणिक संस्था इथे बांधू शकतो आणि सरकारतर्फे त्याला अर्थसहाय्य देण्यात यावे लागते। पण आज आपण बघतो की अल्पसंख्याक समाजाच्या ज्या मुलांसाठी 1ली ते 8वी मध्ये जे मुलं आहेत त्यांना अल्पसंख्याक शिष्यवृत्ती देण्यात येत होती, प्री मॅट्रिक स्कॉलरशिप। पण या शासनाने ती अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप बंद करण्यात आली आहे। तर आमची प्रथम मागणी ही आहे की ही अल्पसंख्याक मुलांची प्री मॅट्रिक स्कॉलरशिप पुन्हा एकदा चालू करण्यात यावी। त्यानंतर आज आपण बघतो की एका विशेष राजकारण्यातर्फे हेट स्पीच देण्यात येत आहेत, एक देशपूर्ण भाषणे देण्यात येत आहेत। तर आमची सरकारला ही पण मागणी आहे की जे अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात जी भाषणे देण्यात येत आहेत त्याच्यावर बंदी घालण्यात यावी। या प्रकारे आपण बघतो की प्लेस ऑफ वर्शिप ॲक्ट 1991 जेव्हा अंमलात आला त्यावेळेस ही गोष्ट होती की 15 ऑगस्ट 1947 रोजी जे धार्मिक स्थळांची स्थिती आहे तीच जशी आहे तशी राहील,
पण आज आपण बघतो की ज्ञानव्यापी मस्जिद असेल किंवा संबलची मस्जिद असेल, त्याच्या खाली एक मंदिर आहे अशी अफवा फैलावण्यात येते आणि त्याची सर्वे करण्यात येतो व दंगा भडकवण्यात येत आहे. तर सरकारला आमची ही पण मागणी आहे की जी प्लेस ऑफ वर्शिप ॲक्ट 1991 आहे, जो जसा आहे तसाच ठेवण्यात यावा. जी कंडिशन धार्मिक स्थळांची 15 ऑगस्ट 1947 होती तीच ठेवण्यात यावी. त्याप्रकारे आम्ही असं पाहण्यात येत आहे या मागील 10 वर्षापासून अल्पसंख्याक समाजाला जो बजेट अलोकेट करण्यात येत होतो तो दरवर्षी कमी कमी होत जात आहे आणि जो बजेट अलोकेट करण्यात आलेला आहे तो पूर्णपणे खर्च पण होत नाही. तर जो अल्पसंख्याक समाजासाठी जो बजेट अलोकेट केलेला आहे तो 100% खर्च पण व्हावा. जिल्हा स्तरावर अल्पसंख्याकासाठी एक समिती नेमण्यात आलेली होती, पण आज बघतो की ती फक्त समिती नावावरच आहे. तर त्याची पुनर्रचना करण्यात यावी व त्या समितीची मंथली आढावा बैठक घेण्यात यावा. आज कलेक्टर ऑफिसतर्फे पण फक्त अल्पसंख्याक दिवस साजरा करण्यात येतो, त्याचा पण आकडेवारी जाहीर करण्यात येत नाही. तर आमची ही पण मागणी आहे की अल्पसंख्याक समाजासाठी वर्षभरामध्ये किती बजेट आला होता आणि ते कुठे कुठे खर्च करण्यात आलाय तो पण सांगण्यात यावा. त्या प्रकारे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये 43 असे शहर आहेत जे की अल्पसंख्याक बहुल शहर आहेत. या अल्पसंख्याक बहुल शहरमध्ये एक गर्ल्स हॉस्टेल, एक बॉयज हॉस्टेल आणि एक शैक्षणिक संकुल व्हायला पाहिजे. पण आज आपण बघतो की 4 ते 5 ठिकाणीच हे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी जे वसतिगृह आहेत आणि शैक्षणिक संकुल आहेत ते बांधण्यात आले आहेत. स्वतः आज आपण आपल्या लातूर शहरामध्ये पण बघतो फक्त विद्यार्थिनीसाठी गर्ल्स हॉस्टेल बांधण्यात आलेलं आहे. बॉयज हॉस्टेलचा फंड येथे येऊन पडलेला आहे पण आजपर्यंत तो बांधण्यात आलेला नाही. तसेच इथे जे शैक्षणिक संकुल ज्याला आपण उर्दू घर म्हणतो त्याची पण इथे आजपर्यंत निर्मिती करण्यात आलेली नाही. तर आमची शासनाला ही पण मागणी आहे की इथे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल आणि एक शैक्षणिक संकुल पण बांधण्यात यावे. ह्या आमच्या काही मागण्या आहेत जे की आम्ही कलेक्टर मॅडम थ्रू मुख्यमंत्र्यांना देणार आहोत. धन्यवाद. मुळात हे आंदोलन नाहीच, हे एक रिमाइंडर आहे लातूरच्या सुजाण जनतेला की बाबा 18 डिसेंबर हा एक अल्पसंख्याक हक्क दिवस आहे आणि याची जाणीव लोकांना करून द्यावी, त्यासाठी ही एक बैठक आहे. थोडक्यात आंदोलन वगैरे काही नाही. हां, एवढं मात्र नक्की आहे की अल्पसंख्याक या शब्दाचा अर्थ आता बदललेला आहे. आपल्या देशाने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला होता व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक उत्कृष्ट संविधान या देशाला दिलेलं होतं. त्या संविधानाप्रमाणे देश जर चालत राहिला तर आपला देश महासत्ता होण्यापासून कोणी थांबवणार नाही. परंतु गेल्या काही वर्षापासून संविधानाप्रमाणे देश चालत नाही असं खेदाने नमूद करावं वाटतं. मुळात अल्पसंख्याक कोण, जरी कायद्याप्रमाणे 4-5 नाव दिलेले असतील, जैन आहे, बौद्ध आहेत, पारसी आहेत, मुसलमान आहेत, पण माझ्या मते कल्याणकारी लोकशाहीमध्ये ज्या लोकांपर्यंत शासकीय धोरणाचे लाभ पोचत नाही किंवा त्यांचं कल्याण होत नाही ते सगळे अल्पसंख्याक. मग कोणी असू दे, एक ब्राह्मणाचा माणूस जरी असेल आणि त्याला शासकीय योजनेचा लाभ मिळत नसेल आणि त्याचं कल्याण होत नसेल आणि तो गरिबीत खितपत जगत असेल तर तो सुद्धा माझ्या मते अल्पसंख्याक आहे. कारण लोकशाही एक वायडर संकल्पना आहे, त्याच्यात सगळ्यांचं कल्याण अपेक्षित आहे. आणि जर कल्याण होत नसेल तर मग लोकशाही काय कामाची. काही मुठभर लोकांचा विकास, फक्त दोघांचा विकास हा काही देशाचा विकास नव्हे. तर आज या अल्पसंख्याक दिनानिमित्त मी हाच संदेश देऊ इच्छितो देशाला की त्या सगळ्यांपर्यंत जे रंजलेले गांजलेले आहेत लोकशाहीची फळं चाकता यावी, एवढंच रिमाइंडर या सरकारला देणं ते या पाठीमागचा उद्देश होता. मी युथ मुवमेंट ऑफ महाराष्ट्राची चॅप्टर लातूरच्या सर्व सदस्यांचा या निमित्त अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो की त्यांनी ही एक चांगली संकल्पना जी होती आहे तिचं रिमाइंडर करण्यासाठी लातूरच्या जनतेसमोर त्यांनी एक मोठं प्रयत्न केलेला आहे. मी त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागतिक अल्पसंख्याक हक दिवसमधून पूर्ण देशामध्ये जगामध्ये आज साजरा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज लातूर शहर आणि लातूर जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक हक दिवस साजरा करण्यात येत आहे. आणि आज आपण या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे
संपूर्ण देशामध्ये अल्पसंख्याक हक दिवस साजरा करत असताना आपण या ठिकाणी धरणे आंदोलनावर का बसलात, याच्याबद्दल मी आपल्या समोर स्पष्टीकरण देतो की शासन असो प्रशासन असो, आज जे 18 डिसेंबरचा दिवस आहे तो अल्पसंख्याक दिवस म्हणून साजरा करण्यासाठी गेली काही वर्षापूर्वी या ठिकाणचे प्रशासक राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये समाजातील काही प्रतिष्ठित नागरिक बोलून त्या ठिकाणी अल्पसंख्याक हा दिवस साजरा करण्यात येत होता. पण तो दुर्दैवाने ही शासन त्या ठिकाणी आल्यापासून तो नाहीसा झालं. पण त्याच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलनावर बसलो आणि शासनाच्या दरबारी आमचा आवाज, आमच्यावर होत असलेला अन्याय, अल्पसंख्याक समाजाबद्दलची जी उदासीनता या ठिकाणी शासनाची झालेली आहे त्याबद्दल आम्ही या ठिकाणी शासनाला एक मेमोरंडम देऊन आमच्या जी बी मागण्या आहेत, आमच्याबरोबर होत असलेल्या अन्याय संदर्भात वाचा फोडण्यासाठी आज या ठिकाणी जे धरणं आंदोलन झालेलं आहे ते अत्यंत यशस्वी पद्धतीने झालेलं आहे. यांच्या आयोजकाला मी या ठिकाणी मनपूर्वक त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि आज जो अल्पसंख्याक दिवसाच्या माध्यमातून शासनाच्या दरबारी आम्ही आज या ठिकाणी 10 मागण्या शासनाला या ठिकाणी आम्ही देत आहोत. ती मागणी या ठिकाणी आपण घ्यावी, कारण 10 मागणी वाचण्यासाठी एवढा वेळ आपल्याकडे नसेल. 1.5 ते 2 मिनिटामध्ये आम्ही काय मागणी केली या संदर्भात आपल्या समोर आम्ही मांडत आहोत. अल्पसंख्याक आयुक्तालय MRTI को सही क्षमता से चलाने के लिए 1000 कोटी रुपए का निधि मंजूर करे. शासनाला जिला अल्पसंख्याक अधिकारी पद तहसीलदार क्षमता का एक स्वतंत्र अधिकारी नियुक्त करे. अल्पसंख्याक विकास विभाग के लिए सालाना कम से कम 6000 करोड़ का निधि यहाँ पर दिया जाए. मुख्यमंत्री अल्पसंख्याक विकास कार्यक्रम बनाया जाए. हर जिले से डिमांड लेकर नए योजना मंजूर करे. जिला अल्पसंख्याक विकास न्याय समिति का कार्यरत करे. मुस्लिम संरक्षण कायदा मंजूर करे. एक अहम बात हमें यहाँ पर उनको दी है. जैसे कि आपको सबको मालूम है कि मॉब लिंचिंग जैसे प्रकार इस देश में होने के बाद अल्पसंख्याक के ऊपर बहुत सारे हमले हो गए वाले, बेगुनाह लोगों की जानें चले गए, लेकिन सरकार ने उसके ऊपर साजिश श्रद्धांजलि तो नहीं, अपना मौन व्रत तक यहाँ पर उन्होंने रखा. इसका हम निषेध करते हुए मुस्लिम संरक्षण कायदा मंजूर करे और जो भी गुनहगार होगा उसको UPI के कानून के तहत उसको शिक्षा मिले, ऐसे हमने यहाँ पर प्रोविजन रखे. ऐसे हम सरकार को विनती करते हैं. प्राथमिक स्कूलों में पढ़ने वालों से लेकर सभी स्टूडेंट के लिए शिष्यवृत्ति योजना शुरू करें. वक्फ बोर्ड को फुल टाइम CEO आयत कादर का, और महाराष्ट्र का वक्फ ऑफिस जो है कितने दिनों से CEO के बिना यहाँ पर चल रहा है, जिसके वजह से आज वक्फ बोर्ड में बदली लाने का, वक्फ बोर्ड एक बदलने का शासन का जो मंसूबा था यहाँ पर वो मंसूबा उनका पूरा नहीं हो सका. इसलिए वो वहाँ पर एक आयत जैसा अधिकारी वो अपॉइंट करे. हर जिले में नए विद्यालय जैसे निवासी विद्यालय बनाने की नई योजना बनाए. अल्पसंख्याक कौशल्य विद्यापीठ बनाए ताकि हमारे बच्चे टेक्निकल एजुकेशन लेकर और अपने रोजी रोटी का मसला हल कर सकेंगे. ऐसी हम यहाँ पर शासन को आज ये 10 मांगने उनके सामने रखते हैं. शासन इस पर ज़रूर गौर करेगा, ऐसी हमें उम्मीद है. आप फिर से एक बार जो हमारे आयोजक हैं उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करते हुए यहाँ पर अपने संपूर्ण विश्वामध्ये जागतिक अल्पसंख्याक हक्क दिवस हा साजरा केला जातो. त्याचप्रमाणे देशामध्ये सुद्धा या पद्धतीचा अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा केला जातो. परंतु गेल्या अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून ज्या प्रकारची नीती या देशामध्ये अल्पसंख्याका संदर्भात नांदवली जाते ती म्हणजे एक थट्टा दिवस आहे. आम्ही अल्पसंख्याक हक्क दिवस हा राहिलेला नसून ही अल्पसंख्याकाची एक प्रकारची थट्टा आहे. ज्या काही योजना असतील, ज्या काही अल्पसंख्याकासाठी करावं लागतं याच्या विपरीत होण्याचं काम, याचे विपरीत घडवण्याचं काम हे सरकार करतं. हे निंदनीय आहे, दुर्दैव आहे. पहिलं महामानवांची विटंबना झाली, नंतर संविधानाची विटंबना झाली, आता हत्या होत आहेत, चोरी होते. एका विशिष्ट वर्गाच्या हातात घशात हे देश आणि राज्य घालण्याचं कटकारस्थान होत आहे, तरी कुणाचं भर सुद्धा निघत नाही. ही एक प्रकारची अल्पसंख्याकाची थट्टा आहे. हे अल्पसंख्याक हक्क दिवस नसून हे अल्पसंख्याक थट्टा दिवस म्हणून साजरा व्हावा.
अशीच आमचे आव्हान.